पुण्यातल्या काही जागा अशा आहेत की जिथं जाताना काळजाचा ठोका चुकतो. त्यातलं सर्वात भयावह ठिकाण म्हणजे नवले ब्रिज. शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता या नवले ब्रिजच्या इथं एक अपघात झाला. कात्रज बोगद्याकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या 6 गाड्यांना धडक दिली. या ऍक्सिडेंटमध्ये एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय, तर बाकीच्या गाड्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. नवले ब्रिज आज पुण्याचं अपघात केंद्र बनतंय. गेल्या काही वर्षांमध्ये इथं शेकडो अपघात झाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. बरं, असंही नाही की प्रशासनानं काही केलं नाही. रबरचे स्पीड ब्रेकर लावून स्पीडवरती मर्यादा आणली, कोट्यवधी रुपये खर्च करून हायटेक कॅमेरे बसवून दंड लावले, पण हे अपघात काही थांबायचं नाव घेत नाही आणि यात हजारो निष्पाप लोकांचे मृत्यू होत आहेत. पण मग प्रश्न असा पडतो की नवले ब्रिजचा वापरच बंद केला तर मग कोणते असे पर्यायी रस्ते असू शकतात जिथून आपल्याला प्रवास करता येऊ शकतो, तेच सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. नवले ब्रिजवरती एक अशी जागा आहे ज्या 500 मीटरच्या पट्ट्यामध्ये सर्वात जास्त अपघात झालेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नियमानुसार त्याला ब्लॅक स्पॉट असं म्हणतात. पुण्याच्या 19 सर्वात धोकादायक रस्त्यांच्या यादीमध्ये नवले ब्रिज हे पहिल्या क्रमांकावर आहे. पण याच पुलावरती वारंवार असं का होतं? तर याचं कारण आहे रस्त्याची चुकीची रचना. कात्रज बोगद्यापासून नवले ब्रिज पर्यंतचा 7 किलोमीटरचा रस्ता हा तीव्र उताराचा आहे. तज्ज्ञांच्या मते रस्त्याचा उतार हा 3% कमी असावा, पण नवले पुलाचा उतार हा 4.3%. दिसायला हा आकडा छोटा वाटत असला तरी हा 1.3%चा फरकच मृत्यूला आमंत्रण देतोय. कारण जेव्हा उतार 4%पेक्षा जास्त असतो आणि गाडी ओव्हरलोड असते, तेव्हा फक्त ब्रेक लावून गाडी थांबवणं कठीण होतं. ही झाली रस्ते बांधणाऱ्याची चुकी. दुसरी चुकी होते ती गाडीच्या ड्रायव्हरकडनं. ती चूक म्हणजे उताराला गाडी असताना न्यूट्रल करणं. अनेक हेवी लोडच्या गाड्या ज्यांच्या असतात त्यांचे ड्रायव्हर हे 5-7 किलोमीटरचा उतार आहे असं समजून इंजिन बंद करतात आणि गाडी न्यूट्रलमध्ये टाकतात. अशा वेळी एअर ब्रेकची सिस्टीम काम करणं बंद करते आणि ऐन वेळी ब्रेक दाबल्यावरती ब्रेकवरती प्रचंड ताण येतो. ब्रेक लायनर्स गरम होतात आणि शेवटी ब्रेक फेल होतो. गाडी कंट्रोलच्या बाहेर जाते आणि समोर येणाऱ्या गाड्यांना ती चिरडून टाकते. शुक्रवारी जो ऍक्सिडेंट झाला त्यात सुद्धा सेम हेच झालं. रादर आजपर्यंत जेवढे काही अपघात झाले त्यातले किमान 80 ते 90% अपघात तरी असेच होतात. गेल्या काही वर्षांमध्ये हे अपघात वाढत आहेत, म्हणून सरकारने किंवा स्थानिक प्रशासनाने काही उपाययोजना सुद्धा केल्या. गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी रंबल स्ट्रिप्स किंवा रबर स्पीड ब्रेकर्स लावले गेले. पण अवजड ट्रक जेव्हा 20-30 टन माल घेऊन वेगाने येतात तेव्हा हे छोटे स्पीड ब्रेकर त्यांना रोखू शकत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे स्पीड गन्स आणि कॅमेरे लावून वेग मर्यादा 60 वरून 30 किलोमीटर प्रति तास केली. पण विषय असा होतो की नॅशनल हायवे असल्यामुळे जे बाहेरच्या राज्यातले ड्रायव्हर असतात त्यांना एकतर या नियमांची काही माहितीही नसते आणि त्यांना चलन वगैरेचं एवढं काही घेणं देणंही नसतं. त्यामुळे बिनधास्त ते गाड्या चालवत असतात. इतकंच नाही तर नरे मानाजी नगरकडे जाणारा जो मार्ग होता तो अलीकडेच कायमस्वरूपी बंद केला गेला, ज्यामुळे मुख्य रस्त्यावरचा धोका कमी होईल अशी अपेक्षा होती. पण मुख्य समस्या ही उताराचीच आहे आणि ती अजूनही कायमच आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा इथे ऍक्सिडेंट होतात तेव्हा एकच मागणी सगळीकडून होत असते, ती म्हणजे हा रस्ता कायमचा बंद करा. खरं तर हा फक्त पुण्याचा रस्ता नाहीये, हा मुंबई बँगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे. तरी आपण ठरवलंच की जड वाहनांना इथून परवानगी नाहीच द्यायची, तर आपल्याकडे काय ऑप्शन आहेत? पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे सातारा बाजूकडून येणारी वाहतूक ही सासवड हडपसर मार्गे वळवता येऊ शकते किंवा कात्रज जुन्या घाटातून सुद्धा वळवता येऊ शकते. पण यामुळे एक तोटा असा होईल की पुणे शहरामध्ये प्रचंड ट्रॅफिक होऊ शकतं किंवा कात्रज घाटामध्ये चुकून एखादा ट्रक अडकलाच तर 10-10 तास ट्रॅफिक होतं. दुसरा मार्ग असा आहे की रिंग रोड आणि उन्नत मार्ग. आता हे मार्ग काय तर नवले पुलावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी जांभूळवाडी ते वारजे गहुंजे असं जोडणारा नवीन 40 किलोमीटरचा रिंग रोड होणार आहे. याला विकसित करण्याचा निर्णय PMRDA आणि जिल्हा प्रशासनाने नुकताच घेतलाय. सध्या साताऱ्याकडून येणारी सर्व जड वाहनं नाईलाजाने नवले पुलाच्या उतारावरती येतात. जर रिंग रोडचं काम वेगाने पूर्ण झालं तर ही वाहनं शहराच्या बाहेरूनच वारजे किंवा पुढे रावेच्या दिशेला वळवता येणार आहे. पण निधीच्या अडथळ्यांमुळे हे काम अजूनही कागदावरतीच आहे. नरे ते रावेत दरम्यान सुमारे 15 किलोमीटरचा उन्नत पूल बांधण्याचा सुद्धा प्लॅन आहे. याच्यामुळे महामार्गाची जड वाहतूक ही जमिनीपासून 30-40 फूट उंचावरून सरळ निघून जाईल. खाली फक्त पुण्यातली स्थानिक वाहतूक आणि सर्व्हिस रोडवरच्या गाड्याच असतील. नितीन गडकरींकडे सुद्धा या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू आहे, पण यालाही अजून वेळच लागणार आहे. त्यामुळे सध्या आपण अशा कात्रीत अडकलो आहोत जिथे जुना रस्ता धोकादायक आहे आणि नवीन रस्ते अजून तयार होत नाहीयेत. याच्यावर लवकरात लवकर काही ठोस उपाययोजना युद्धपातळीवरती व्हायला हव्यात, तरच निष्पाप लोकांचे प्राण जाण्यापासून आपण वाचवू शकू. बाकी तुम्हाला काय वाटतं? काय करायला हवं या नवले ब्रिजचं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.